साईराम माऊली, माझं नाव पार्वती कांबळे आहे। आता आपण ब्लाऊजला पायपिंग कशी लावायची ते पाहणार आहोत। बघा मी हा क्रॉसमध्ये कपडा कट करून घेतलेला आहे। हा 1.5 इंचाचा आहे, 1.5 इंचाला 1 पॉईंट कमी आहे। आता बघा इथे क्रॉस स्टिच करून घ्यायचं आपल्याला। अशा पद्धतीने हे 2 फॅब्रिक जोडून घ्यायचे आहेत। प्रॉपर हे क्रॉस कट करायचं तुम्हाला माहीतच असेल, पट्टी कशी कट करायची ते त्याच पद्धतीने कट करून अशा पद्धतीने बघा आता मी पायपिंग दोरी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ठेवून घेत आहे। व्यवस्थित असं ठेवून 1/2 इंचावरती फोल्ड करून घ्यायचं आणि वरच्या साईडला अगोदर तिथं स्टिच करून मधला जो धागा आपण जॉईंट केलेला आहे तो अटॅच करून घ्यायचा आणि मग नंतर ही स्टिच करायची। पुढची स्टिच करत असताना आपल्याला जो धागा मधल्या साईडला आपण दोरी घातलेली आहे त्याच्या कट टू कट साईडनेच स्टिच करायचा आहे। पूर्ण पायपिंग बनवताना सेम अशाच पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे। फॅब्रिक जास्त ओढायचं नाही आहे, जिथे आपल्याला गोल करायचं आहे तिथंच फॅब्रिक थोडंसं खिचून लावायचं आहे, नाहीतर ओढायची गरज नाही। हे बघा अशा पद्धतीने पॉईंट एकदम व्यवस्थित आले पाहिजेत, कट टू कट ह्याची स्टिच आली पाहिजे। धाग्यावरती स्टिच करायची नाही आहे आपल्याला, प्रॉपर त्याच्या साईडनीच स्टिच करायचे। थोडं हळूहळू करा, बिगनर्स असणाऱ्यांनी हळूहळू करायचं, हे सगळं फास्ट करायची गरज नाही आहे। स्लोली केल्यानंतर पण हे प्रॉपर येतं। आता बघा अशाच पद्धतीने माझं पॅन्डल पण मी काय बदललेलं नाही, काय नाही, नॉर्मल मशीनीवरतीच मी हे सगळं शिवून इथं बघा आता माझं थोडंसं क्रॉसमध्ये गेलेलं आहे, पण ते स्टिच करत असताना कसं कवर करायचं ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण पायपिंग मी आता फोल्ड करून घेतलेली आहे। आता ही फोल्ड झालेली पायपिंग बघा अशा प्रकारे दिसणार आहे आपली पायपिंग। हा बघा 1/2 इंचाचा कपडा मधल्या साईडला फोल्ड केलेला। आता हा बघा माझा नेक राऊंड आहे, गोलच आहे। ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झालेला आहे, फक्त आता त्याला पायपिंग लावायची बाकी आहे। हे बघा पुढच्या साईडला मी ते लॉक लावलेले जागेवरती असं दिसणार आहे, तर ते थोडंसं पुढच्या साईडला सोडूनच मग आपल्याला स्टिच करायचे आहे। स्टिच करत असताना प्रॉपर ब्लाऊज पीस आपलं सरळ ठेवायचं आणि त्याच्यावरती ही जी 1/2 इंचावरती आलेली शिलाई आहे ती व्यवस्थित खालच्या साईडला येऊ द्यायची आणि अशा पद्धतीने ठेवायचं आणि 1/2 इंचाचंच अंतर ठेवून व्यवस्थित त्याच्यावरून स्टिच करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं। हे बघा अशा पद्धतीने 1/2 इंचाचंच अंतर ठेवून आपल्याला त्याच्यावरती स्टिच करायचं आहे। मी प्रॉपर तिथं सेट केलेलं आहे 1/2 इंचाच्या अंतरावरती। आणि आता बघा खालच्या साईडला आपलं फॅब्रिक आपण स्टिच करण्यासाठी जेवढं ठेवलेलं आहे नेक राऊंडला तेवढंच फॅब्रिक त्याच्यामध्ये जाऊ द्यायचं आणि बाकीचं स्टिच करायचं। हे बघा अशा पद्धतीने हळूहळू जिथे राऊंड आहे ना तिथेच तेवढं थोडंसं सावकाश करायचं। त्याच्यानंतर सरळ बाजूला आपल्याला पटापट पण शिवलं तरी चालेल, जसं तुम्हाला जमेल तसं। बिगिनर्स असाल तर हळूहळूच करा, कारण की पायपिंग पटकन जमत नाही। हे बघा अशा पद्धतीने त्याची फिनिशिंग येईल आणि काळजी करू नका, प्रयत्न केल्याच्या नंतर तुम्हाला पण जमेल। हळूहळू शिका। हे बघा अशा पद्धतीने कोणाला पण पटकन येत नाही, एका बारीमध्ये जमत नाही, मला पण नव्हतं जमलं, मी पण शिकूनच प्रयत्न करूनच हे सगळं शिकलेलं आहे। हे बघा आता इथं जिथे मी तुम्हाला दाखवले होते थोडंसं स्टिचिंग व्यवस्थित आली नव्हती त्याच्यावरती पण मी शिवून घेत आहे, पण आत्ता शिवताना मी व्यवस्थित प्रॉपर कट टू कट शिवलेलं आहे। तिथं थोडं पण एक्स्ट्रा इकडं तिकडं जाऊ दिलेलं नाही। ही पायपिंग करत असताना याची काळजी घ्यायची आपल्याला की आपली जी शिलाई आहे ती प्रॉपर त्या पायपिंगच्या साईडलाच आली पाहिजे। इकडं तिकडं आली की मग ती पायपिंग व्यवस्थित बसणार नाही आणि त्याचा लुक पूर्ण खराब होऊन जाईल, तर ह्याची काळजी घ्यायची आहे। आता बघा एंडिंगला असं कट करून घेतले मी शेवटचा कपडा आणि त्याच्यानंतर असं फोल्ड करायचं आहे। बघा मधल्या साईडला वरचं घातलेलं आहे आणि पूर्ण असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरती आपल्याला फक्त एक स्टिच करून घ्यायची आहे आणि ही स्टिच झाल्याच्या नंतर आपली पूर्ण पायपिंग कंप्लीट होऊन जाईल। हे बघा अशा पद्धतीने एक्स्ट्रा फॅब्रिकमध्ये असलेलं मी कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे असं 25 इतकंच फोल्ड करून त्याच्यावरती हे बघा असं प्रॉपर हे बघा असं फोल्ड करायचं आपल्याला 25 मार्कचं आणि
पायपिंग आपली रेडी होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने जिथे गोल आहे ना तिथं गोलच करून शिलाई मारायची आहे आणि जिथं सरळ आहे ना तिथं सरळ सरळ शिलाई आपली प्रॉपर येणारच आहे. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही थोडीशी काळजी घेऊन जर स्टिच केलं, फक्त आपल्याला पहिल्यांदा शिलाई मारायची असते त्यावेळेस काळजी घ्यायची असते. आता नेक्स्ट आपण एंडिंगची शिलाई जी साईडची मारतो त्यावेळेस फक्त आपल्याला पाव इंचावरती स्टिच करायचं आहे. हे बघा आता एंडिंगला पण सेम, स्टार्टिंगला आपण कसं मधल्या साईडने फोल्ड करून मग नंतर वरचं पण फोल्ड केलेलं आहे. आता बघा मी इथे पण तुम्हाला प्रॉपर दाखवत आहे. अगोदर वरून मधल्या साईडला फोल्ड करायचं सगळं आणि मग हा राहिलेला एक्स्ट्रा कपडा तो पण मधल्या साईडला फोल्ड करायचा आणि वरून स्टिच करायचं आणि लॉक करायचं एंडिंगला. हे बघा अशा पद्धतीने प्रॉपर आपलं नेक राऊंड तयार आहे आणि पायपिंग लावून तयार आहे. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण फिनिशिंग बघा तुम्ही पायपिंगची. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की